Good evening everyone. Today we are going to discuss the most important topic is a comparison between multiplexer and demultiplexer. एक्झामचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन 100% विचारला जाईल. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण पाहू की मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर वगैरे काय आहे. ठीक आहे. मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर हे दोघं काय तुमचे कॉम्बिनेशनल सर्किट असणार आहे. ठीक आहे. हे काय आहे कॉम्बिनेशनल सर्किट असणार आहे. सुरुवातीला पाहू आपण मल्टिप्लेक्सर म्हणजे काय. नावातच बघा काय केलेलं आपल्याला मल्टिप्लेक्सर म्हणजे माहिती का इनपुट मध्ये मी मल्टिपल इनपुट वगैरे देणार आहे पण आउटपुट मध्ये काय भेटणार आहे मला सिंगल आउटपुट भेटणार आहे. लक्षात आलं का तुमचं. मल्टिप्लेक्सर म्हणजे काय मेनी मल्टिपल इनपुट देणार आहे मी. ठीक आहे. हे बघा मल्टिपल ही त्याची डायग्राम आहे ब्लॉक डायग्राम समजून घ्या व्यवस्थित. मल्टिपल इनपुट देतोय मी I1 I2 I3 आणि I4. इनपुट 1 2 3 आणि 4 मल्टिपल मध्ये देतोय आणि मला आउटपुट काय भेटतोय सिंगल फॉर्म मध्ये भेटतोय. मला एक सिंगल आउटपुट भेटणार. आता हे बघा मी याला म्हणजे सिंपल डेफिनेशन बघून घ्या पहिले. इट इज अ कॉम्बिनेशनल सर्किट दॅट ऍक्सेप्ट मल्टिपल इनपुट बट प्रोव्हाइड ओनली सिंगल आउटपुट. मल्टिपल इनपुट देणार आहे मी आणि मला भेटणार काय सिंगल आउटपुट भेटणार. ठीक आहे. पहिले मल्टिप्लेक्सर चा वापर कुठे केला जातो. मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर याचा वापर आपण स्विचिंग साठी करतो. आपण जर एखादा सर्किट मला सर्किटची जर स्विचिंग करायची असेल तर मी मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सरचा वापर करतो. मल्टिप्लेक्सर जे यूज होणार आहे ते तुमचं ट्रान्समीटर साइडच्या एंड साइडला भेटणार आहे. ट्रान्समीटर असतं ना ट्रान्समीटरच्या एंड साइडला आणि डीमल्टिप्लेक्सर जे असणार आहे हे तुमचं रिसीव्हरच्या एंडला असणार आहे. लक्षात आलं. डेफिनेशन पहिली. नंतर बघा सेकंड पॉइंट बघा याचा काय आहे मल्टिप्लेक्सर ऍक्ट ॲज अ डिजिटल स्विच म्हणून त्याचं ऍक्ट करतो. ठीक आहे. मल्टिप्लेक्सर जे असणार आहे हे काय डिजिटल स्विच म्हणून तुमचं ऍक्ट करणार आहे आणि डीमल्टिप्लेक्सर जे असणार आहे हे तुमचं डिजिटल सर्किट म्हणून ऍक्ट करणार आहे. हे बघा फरक लक्षात घ्या. हा काय करतोय एक डिजिटल स्विच सारखा काम करतोय आणि डीमल्टिप्लेक्सर काय करतोय डिजिटल सर्किट सारखा ऍक्ट करतोय. बरोबर. थर्ड पॉइंट बघा इट इज आल्सो कॉल्ड ॲज अ डेटा सिलेक्टर. याला आपण डेटा सिलेक्टर सुद्धा म्हणतो. हा काय करतो डेटा सिलेक्ट करायचं काम करतो. आणि डीमल्टिप्लेक्सर जो असणार आहे त्याला काय म्हणतो आपण हा डेटा डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो. हा काय करतो डेटा डिस्ट्रीब्युटर. हा डेटाला काय करतो डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतो. ठीक आहे. आता त्याची ब्लॉक डायग्राम आपण पाहिलेली आहे. ब्लॉक डायग्राम बघा मी त्याची कशी दिलेली आहे. मी इनपुट किती दिलेले आहेत 4 दिलेले तिथं. ठीक आहे. म्हणून काय केलं मी 4 * 1 4 इनपुट आहे आणि 1 आउटपुट आहे. बरोबर. आता मी त्याला या फॉर्म मध्ये दिलेलं आहे काय 2n * 1 बरोबर आहे ना. 2n हा 4 कोणाचा स्क्वेअर मध्ये 2. ठीक आहे. म्हणजे इथे काय 2n म्हणजे काय आहे n काय आहे तुमचा ह्या सिलेक्ट लाईन असेल. हे बघा तुम्हाला जर सिलेक्ट लाईन जर ओळखायचं असेल मल्टिप्लेक्सर मध्ये किंवा डीमल्टिप्लेक्सर मध्ये सिलेक्ट लाईन जर काढायचं असेल तर त्याची पॉवर बघायची. इथे 2n ची पॉवर काय असणार तर 2 असणार आहे. म्हणजे सिलेक्ट लाईन किती येणार आहे तर 2 सिलेक्ट लाईन येणार आहे. एक S1 आहे आणि एक S0 आहे. बरोबर. या पद्धतीने आपण सिलेक्ट लाईन कॅल्क्युलेट करू शकतो. अदर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल जर मी तर 8 इनपुट जर दिले असते जर मी तर 8 इनपुट दिले असेल तर आउटपुट किती भेटलं असेल मला 1. म्हणजे काय झालं असतं तर 8 * 1 म्हणजे काय झालं असेल तर 2 पॉवर किती आली असती 3 आली असती. बरोबर. 2 * 1 म्हणजे सिलेक्ट लाईन किती झाली असेल तर 3 सिलेक्ट लाईन आल्या असतात. लक्षात आलं. किंवा जेव्हा मी 8 इनपुट दिले असेल तेव्हा. लक्षात आलं. आता बघा सिलेक्ट लाईन मध्ये मी जर इनपुट देतोय 0 0 0 1 1 0 आणि 1 1 तेव्हा मला आउटपुट बघा कसा भेटणार आहे. जर मी 0 0 जर दिला तर काय मला आउटपुट कोण भेटणार आहे याचा हा इनपुट भेटेल. हा इनपुट आणि हा आउटपुट असा कनेक्ट होईल. हे बघा याच्यामध्ये कसं असणार आहे हे काय तुमचे इनपुट लाईन आहे. हे बघा स्विच म्हणून काम कसं करणार आहे मल्टिप्लेक्सर. हा इनपुट 1 आहे हा 2 आहे हा इनपुट 3 आहे आणि हा इनपुट 4 आहे. आता मला जर इनपुट पाहिजे असेल ते आउटपुट पाहिजे असेल तर काय होईल हा इकडे स्विच म्हणून काम करेल. म्हणजे मला काय भेटेल आउटपुट I1 भेटेल. बरोबर. 0 0 दिला तर आउटपुट मला काय भेटतोय I1 भेटतोय. जर मी जर I2 कनेक्ट केला तर मला काय देईल 0 1 देईल. तर मला आउटपुट मध्ये काय भेटणार आहे हा भेटणार आहे. नंतर मी जरी सिलेक्ट लाईन मध्ये 1 आणि 0 जर दिला तर मला आउटपुट मध्ये I3 भेटणार आहे. आणि जर 1 1 जर दिला तर आउटपुट मध्ये मला I4 भेटणार आहे. या पद्धतीने मला इथे आउटपुट वगैरे भेटणार आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं मल्टिप्लेक्सर बद्दल. आता डीमल्टिप्लेक्सर मध्ये बघा काय असणार आहे
डीमल्टिप्लेक्सर हे मल्टिप्लेक्सरच्या 180 डिग्री हे बघा इथे सेम तुम्हाला हे काय आहे हे इनपुट आहे आणि हे काय आउटपुट आहे. मी काय करतोय आता डीमल्टिप्लेक्सर मध्ये काय असणार आहे एकच इनपुट असणार आहे आणि मल्टिपल आउटपुट असणार आहे. लक्षात आलं? हे बघा इकडे काय होतं आपलं मल्टिपल इनपुट होते आणि एक सिंगल आउटपुट होतं. पण इकडे काय आता एकच इनपुट आहे आणि मल्टिपल आउटपुट असणार आहे. लक्षात आलं? हे बघा सिलेक्ट लाईन कशी सिलेक्ट केलेली मी किती आहे 1:2 म्हणजे इथं S1 आणि S2. आता बघा इथं एकदम इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता मला आउटपुट कसं भेटणार आहे ते समजून घ्या. आता दोन सिलेक्ट लाईन घेतलेले आहे मी इनपुट दिलेले काय 0 0 0 1 1 0 आणि 1 1 या पद्धतीने मी आउटपुट दिलेले आहे. आता बघा आता मला आउटपुट 1 आउटपुट 2 आणि आउटपुट 3 आणि आउटपुट 4 कसा भेटतोय. मी जर 0 0 जर दिला तर मला आउटपुट फक्त काय भेटतोय इथं 1 चा भेटतोय. हा बघा आउटपुट फक्त हा काय भेटतो मला इथं. बाकीचे काय टर्म होऊन जातील 0 होऊन जातील. बरोबर हे बाकीच्या टर्म काय होऊन जातील 0. जेव्हा मी 0 0 दिल तेव्हा लक्षात आलं. सेकंड कंडिशनला काय होईल जेव्हा मी 0 1 दिला सेकंड कंडिशनला काय होते जेव्हा मी 0 1 दिला तेव्हा मला आउटपुट काय भेटेल फक्त आउटपुट 2 भेटेल. हे बघा आउटपुट 2 इथे भेटलेलं आहे. बाकी सर्व टर्म काय झाले इथं 0 होऊन गेला. लक्षात आलं? सेम बघा थर्ड मध्ये काय होतंय जेव्हा मी 1 0 देईल तेव्हा आउटपुट मला काय भेटेल आउटपुट नंबर 3 भेटेल. आउटपुट नंबर 3 कुठे आहे त्या ठिकाणी बघा आउटपुट भेटला मला. बाकी सर्व काय झालं 0 होऊन गेले. लक्षात येतंय का? लास्ट मध्ये काय होईल आउटपुट 4 कसा भेटणार आहे मला जेव्हा मी 1 1 देईल. ठीक आहे 1 1 देईल तेव्हा मला कोणता आउटपुट भेटतो इथं आउटपुट 4 भेटतोय. बघा आउटपुट 4 इथं मला भेटलेलं आहे. बाकीचे टर्म काय झालेलं आहे 0 झालेलं आहे. ह्या पद्धतीने तुमचं डीमल्टिप्लेक्सर वर्क वगैरे करणार आहे. लक्षात आलं? आता मल्टिप्लेक्सर हा जो असणार आहे हा तुमचा जे ट्रान्समीटर असतं ट्रान्समीटरचा एंडला असणार आहे आणि डीमल्टिप्लेक्सर हे कुठं असणार आहे रिसिव्हरचा एंडला असणार आहे. लक्षात आलं? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा. ठीक आहे थँक्यू.